श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा कशी करावी, वडाच्या झाडाची पूजा करताना काय चुका आहे ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाही, वडाच्या झाडाची पूजा करताना कुठले मंत्र म्हणावे, स्तोत्र आचमन, या सगळ्या बघा याची माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअरसुद्धा नक्की करा. तर सर्वप्रथम बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी व्रत करत असतात. तर प्रत्येक स्त्रीचं सौभाग्य अखंड काळ चिरकाळ टिकू दे आणि प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्ती मिळू दे हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तर वडाच्या झाडाची पूजा कशी करायची, तर जर तुमच्या घराच्या आसपास किंवा अगदी तुमच्या घरात जर वडाचं छोटंसं झाड असेल तर तुम्ही घरातच पूजा करू शकता. नाही तर काय होतं ना, याच निमित्तानं आपण सगळ्या महिला एकत्र येतो आणि छानपैकी सगळ्या एकत्र येऊन वडाच्या झाडाची देखील पूजा करतो. आता बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा कशी करावी आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपण वडाच्या झाडाची पूजा योग्य पद्धतीने कशी करायची, सावित्रीनं आपल्या पतीचं प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला अगदी भक्तीनं संतुष्ट केलं होतं आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. त्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला आणि तेच हे वडाचं झाड. त्यावेळी सावित्रीने वडाची अगदी मनोभावे पूजा केली आणि या प्रसंगाची आठवण करून देण्यासाठीच आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो. पूजा करताना लागणारं साहित्य तुम्हाला सर्वप्रथम सांगते. तर बघा, सर्वात आधी गणपतीची स्थापना करण्यासाठी एक सुपारी घ्यावी, विड्याची पानं घ्यावी, फूल घ्यावं. बघा, त्यानंतर आपण जेव्हा सावित्रीची ओटी भरण्यासाठी हे ओटीचं सामान आहे तर ते तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल, ते घ्यायचं आहे. त्यामध्ये बघा खारीक, खोबरं, हळकुंड आणि 2 हिरव्या बांगड्या आहे. जे सवाष्णीचं जे सामान असतं ते त्याच्यामध्ये बघा सगळं सामान असतं, ते तुम्ही घेतलं डायरेक्ट तरीही चालेल. याच्यामध्ये 2 वस्त्रसुद्धा असतात बघा, लाल आणि हिरवा. आता थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, म्हणजेच अक्षता आहे, सुतगुंडी घेतली, नंतर कापसाचं वस्त्र घेतलं, दिवा घ्या, त्याच्याबरोबरच अगरबत्ती घ्यायची आहे, दूध घ्या, पाणी घ्यायचं आहे, बघा गहू घ्यायचे आहेत थोडेसे आपल्याला, कारण बघा सावित्रीची ओटी आणि ज्या 5 सवाष्ण्या असतात त्यांची ओटी आपल्याला त्या भरायची असते. मेन म्हणजे इथे बघा आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आंबे आणि ओटीचं सामान. बघा तुमच्याकडं जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही फक्त ब्लाऊज पिसाने पण सावित्रीची ओटी भरू शकता. काही ठिकाणी फक्त गव्हाने आणि आंब्याने सावित्रीची ओटी भरतात. तर बघ तुमच्याकडे जशी पद्धत आहे, तर काही ठिकाणी अगदी संपूर्ण शृंगार घेऊन सावित्रीची ओटी भरली जाते. प्रत्येक गावाकडं बघा थोडीफार वेगवेगळी अशी पद्धत असते. तर तशा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही ओटी भरायची आहे. सर्वप्रथम तुम्ही जर पूजा ही घरात करणार असाल, जर तुमच्याकडं छोटंसं वडाचं झाड असेल घरात, तर तुम्ही घरात पूजा केली तरी काहीच हरकत नाही. पण अगदी ज्यांच्याकडं वडाचं झाड नाही आहे, जे छोटंसं बघा अगदी छोटं का होईना पण झाड नाही आहे, तर त्यांनी काय करायचं, तर तुम्हाला वडाचं झाडाचं चित्र जरी मिळालं ना तरी तुम्ही त्याची पूजा करू शकता. शेवटी काय आहे, श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. आपण किती श्रद्धेनं देवाची उपासना करतो ना ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण काही बघा शहरामध्ये किंवा अगदी तुम्ही बघा कुठे बाहेर राहत असाल तर तिथे तुम्हाला वडाचं झाड मिळालं नाही, तर तुम्हाला वडाचं चित्र जरी मिळालं, अगदी तुम्ही गुगलवरून डाउनलोड केलं, त्याची प्रिंट काढली आणि त्याची पूजा केली तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर आता सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की दिवा लावून घ्यायचा असतो. आपण कुठल्याही देवाची उपासना करत असतो, कुठलंही शुभकार्य करत असतो तर सुरुवात ही दिव्याने आपण करत असतो. तर
सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा. आता ही पूजा बघा बाहेर असताना आपण आपल्याला वडाच्या झाडाखाली ही पूजा करायची असते. तर मग अर्थात आपल्या बाहेर जाऊनच ही पूजा जी आहे ती करायची असते. तर जाताना सगळं सामान वगैरे तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे. सुरुवातीला थोडीशी बघा आपल्याला दिवा जो आहे तो पेटवून घ्यायचा. त्यानंतर दिव्याला प्रार्थना करायची. त्यानंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आणि सुरुवातीला आपल्याला सर्वात आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची. आता जसं तुम्हाला सांगितले तसं गणपती बाप्पांना सर्वप्रथम सुपारीला आपण ओम गणगणपते नमः असं म्हणून दुधानं आणि सुरुवातीला पाण्यानं नंतर दुधानं असा अभिषेक करून आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आणि ओम गणगणपते या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर बघा त्याची स्थापना करून घ्यायची. एका विड्याच्या पानावर स्थापना करून घ्यायची. अक्षता ठेवायच्या, हळद कुंकू लावायचं आणि त्याच्यावर तुम्हाला बघा सुपारी ठेवायची. सुपारी ठेवल्यावर त्याच्यावर पुन्हा हळद कुंकू अक्षता अर्पण करायची. धूप दीप ओवाळायचं. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. आता वटसावित्री आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा वडाच्या झाडाला काही ठिकाणी पुरणाचा नैवेद्य देखील दाखवला जातो. तर काही ठिकाणी बघा फक्त शिऱ्याचा किंवा गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी साखरेचा देखील नैवेद्य दाखवला जातो. तर काही ठिकाणी गुळ खोबरं. आता तुमच्याकडे काय जी पद्धत आहे ती तुम्हाला पाळायची आहे. कारण प्रत्येक बघा भागात आपापली वेगवेगळी पद्धत असते. तर प्रत्येकानं आपली आपली पद्धत पाळायची आहे. काही ठिकाणी उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. तर काही ठिकाणी उपवास हा वडाची पूजा करून झाल्यानंतर लगेच सोडला जातो. वडाच्या झाडाला सुरुवातीला जल अर्पण करायचं. जल अर्पण केल्यानंतर दूध अर्पण करा. दूध अर्पण करून झाल्यावर परत तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे. हे सगळं करत असताना मनोभावे वडाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचं वास्तव्यसुद्धा हे या वटवृक्षाखालीच होतं. कारण महाराज ही बघा नेहमी म्हणायचे वड वड मूळ मूळ म्हणजेच काय, या विश्वाचं मूळ महाराजच आहे. वड हे अतिशय म्हणजे बहुउपयोगी वनस्पतीसुद्धा आहे. आपण गुढीपाडव्याला बघा आपण वडाची मुळी जी आहे ती दरवाजावर बांधत असतो. तसेच त्या मुळीपासून केसांसाठी तेलसुद्धा तयार केलं जातं. असा बघा हा असा नैसर्गिकरित्या खूप जास्त फायद्याचा हा वडाचं झाड जे आहे वटवृक्ष हा मानला जातो. तर सर्वप्रथम मग बघा थोडंसं पाणी दूध परत पाणी असं अर्पण करायचं. हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या. कापसाचं जे काही वस्त्र आहे ते अर्पण करायचं. हे सर्व वडाला अर्पण करून घ्यायचं आणि सावित्रीची ओटी जी आहे तर ती भरायची असते. आणि सावित्रीची ओटी ही बघा गव्हाने भरायची असते. आपण जेव्हा बघा सुवासिनींची ओटी भरतो तर बघा तेव्हा आपण देवीची ओटी भरतो तेव्हा आपण तांदळानं भरत असतो. पण सावित्रीची ओटी ही तुम्हाला गव्हानेच भरायची असते. तर ह्या वडाच्या झाडाच्या खाली तुम्हाला सावित्रीची ओटीसुद्धा भरायची आहे. आणि ही सगळी पूजा झाल्यावर नक्कीच आपल्याला कथासुद्धा वाचायची आहे. तुम्हाला तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर आवर्जून तुम्हाला ही कथासुद्धा वाचावी. आणि संध्याकाळी ना सुवासिनींना बघा सावित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचनही तुम्ही अगदी दुपारी केलं तरी काहीच हरकत नाही, संध्याकाळी केलं तरी चालणार आहे. बघा सावित्री ही ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिणी ही जी कथा आहे ती कथा तुम्हाला वाचायची आहे. कथा वाचणं शक्य नसेल तर किमान तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केली तरीही चालणार आहे. तर बघा कथा वाचल्याशिवाय तुमचं व्रत जे आहे किंवा श्रवण केल्याशिवाय तुमचं व्रत हे अपूर्ण मानलं जातं. तर बघा हे करून झाल्यानंतर आपल्याला 5 सुवासिनींची आंबे आणि गव्हाने ओटी देखील भरायची असते. श्री स्वामी समर्थ महाराजांची तब्बल 21 वर्ष अक्कलकोटमध्ये वास केला आणि याच वटवृक्षाच्या सानिध्यात लक्षाधी भक्तांना दर्शन दिले आणि मार्गदर्शनसुद्धा केलं. तर आपल्या शिष्टमंडळी समेत या वृक्षाखाली बघा महाराजांचा दरबारच होता. आणि या वटवृक्षाची श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्य वास्तव्य असतं. म्हणून या वटवृक्षाला अनन्यसाधारण असं महत्त्व मानला गेलं आहे.
तर बघा सगळी पूजा करून झाली की तुमच्याकडे नैवेद्य देण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत तुम्ही पाळायची. जसं तुम्हाला सांगितलं की बघा पुरणाचा नैवेद्य, साखरेचा किंवा शिऱ्याचा जो कुठला तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे जी पद्धत आहे ना त्याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करायचा आहे. आता ते करून झाल्यानंतर वटवृक्षाची पूजा करून झाल्यावर आपल्याला त्याला धागा जो आहे तो बांधायचा आहे. बघा धागा जो बांधलेला असतो ज्याला बघा सूत म्हणतात, हे घेऊन प्रदक्षिणा मारायच्या असतात. काही ठिकाणी काही महिला ह्या 7 प्रदक्षिणा घालतात, तर काही महिला 3 घालतात, तर काही ठिकाणी 21ही घातल्या जातात. आता तुमच्या श्रद्धेनं किंवा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला वटवृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहे. प्रदक्षिणा घालत असताना त्या वटवृक्षाला हीच प्रार्थना करायची आहे की माझ्याही पतीला दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे आणि मलाही अखंड सौभाग्य मिळू दे. ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की वडाच्या झाडाखालीच आपल्या महाराजांनी वास्तव्य केलं आहे आणि आजही प्रत्येक वडाच्या झाडाखाली महाराजांचं वास्तव्य आहे. ह्या चराचरामध्ये महाराजांचं वास्तव्य आहे. तर प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्ती मिळू दे अशीच प्रार्थना करावी. जेव्हा आपल्या प्रदक्षिणा मारून होतात, आता काही वेळा असं होतं की बघा दोरा छोटा असतो, मग आपल्या ज्या प्रदक्षिणा आहेत ना तर त्या बघा आपल्या 3 किंवा 4 प्रदक्षिणा होतात आणि काही वेळा असं होतं की आपला दोरा खूप मोठा असतो. तर लक्षात घ्या, तुमच्या जेव्हा 7 प्रदक्षिणा करून होतात किंवा अगदी 3 काय 7 काय असेल, ते आपल्या जो दोरा जो आहे ती सुतगुंडी आहे ती तशीच तिथे ठेवायची आहे, ती कट करायची नाही. म्हणून सुतगुंडी घेऊन जाताना व्यवस्थित मोठी घेऊन जावी की जेणेकरून ती आपण जेव्हा प्रदक्षिणा मारतो तेव्हा ती तुटणार नाही किंवा ती खंडित देखील होणार नाही. या पद्धतीनं आता ही सगळी पूजा करून झाल्यावर जसं तुम्हाला सांगितलं की 5 सवाष्णींची ओटी भरायची असते. आता तुमच्याकडे काय पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आपल्याला आंबे आणि गहू याचा वापर करायचा असतो. आंबे आणि गहू यानेच ओटी भरायची असते. आपण जेव्हा पूजा करण्यासाठी बाहेर जातो तेव्हा तिथे महिला जमतातच. मग बघा आपणही त्यांची ओटी भरावी आणि त्यांनीही आपली ओटी भरावी, या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. आणि जेव्हा ते आपली ओटी भरतात तेव्हा त्यांचीही ओटी रिकामी जाता कामा नाही. म्हणून आपल्या ओटीतलं थोडेसे गहू हे आवर्जून त्यांच्या ओटीमध्ये टाकावे आणि याच पद्धतीनं आपल्याला वटवृक्षाची पूजाही करायची आहे आणि सवाष्णींचीही ओटीसुद्धा देखील या दिवशी भरायची आहे. तर अगदी छोटीशी माहिती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती.